डोंबिवलीत स्विगी रायडर्सचा संप कायम असून परिस्थिती अधिकच तीव्र झाली आहे. रायडर्सच्या मागण्या अद्याप मान्य न झाल्याने ते आंदोलनावर ठाम आहेत. स्विगी रायडर्सने स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य झाल्याशिवाय कामकाज सुरू होणार नाही. मनसेही या आंदोलनात उघडपणे रायडर्सच्या पाठीशी उभा राहिलाय. मनसेच्या शहराध्यक्षांनी स्विगी कंपनी व्यवस्थापनाला कडक इशारा दिला असून कामगारांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असं सांगितले. या प्रकरणाची सोडवणूक करण्यासाठी उद्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. तिथेच पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून सुरू असलेलं हे आंदोलन आता अधिकच जोर धरत असून स्थानिक स्तरावर अन्न वितरण सेवांवर त्याचा मोठा परिणाम होतोय. गेले अनेक महिन्यापासून डोंबिवली विभाग आणि पालावा विभाग यामधले जे स्विगी रायडर्स आहेत ते अनेक महिन्यापासून आपल्या न्याय काही मागण्या त्यांच्या आहेत. त्याच्याबाबत वारंवार कंपनीकडे त्यांची बोलणी चालू होती. त्यांनी काही लेखी स्वरूपात आपल्या मागण्या मान्य दिल्या होत्या, परंतु स्विगी कंपनीकडून त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांना त्यांचे जे काही अर्निंगचे जे काही पैसे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला वेगवेगळं अर्निंग त्यांना मिळत होतं. काहींना कमी प्रमाणात मिळत होतं, काहींना जास्त प्रमाणात मिळत होतं, काहींच्या अन्यायकारकरित्या आयडी बंद केल्या जात होत्या. या सगळ्या गोष्टींना कंटाळून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक तक्रार अर्ज आम्हाला सन्माननीय राजसाहेबांच्या नावाने दिला होता. त्यानुसार ज्यावेळेला स्विगीच्या सगळ्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, तत्पूर्वी पलावाच्या स्विगीच्या लोकांनी एकत्र येऊन ज्या वेळेला याबाबत आवाज उठवला होता त्यावेळेला मनपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे त्याबाबत आम्ही चर्चेला आलो होतो. साधारणतः आज ही 7वी चर्चा आहे. त्या 7व्या चर्चेपैकी 3 वेळेला माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब यांनी देखील या चर्चेत सहभाग घेऊन तोडगा काढायचा प्रयत्न केला, परंतु कंपनीतर्फे कोणताही सकारात्मक प्रतिसाद या रायडर्सला मिळत नाही. हे जे रायडर्स आहेत हे कंपनीचे केवळ डिलिव्हरी बॉईज नसून हे कंपनीचे डिलिव्हरी पार्टनर आहेत. यांच्या सर्व कामामुळे रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून ही लोक घाम गाळून ज्या वेळेला ऑर्डर्स मारतात त्या सगळ्या याच्या जीवावरती ही कंपनी आज सुरू आहे. आणि असं असताना जर रायडर्सच्या न्याय हक्कांकरता जर त्या मागण्या मान्य होत असतील तर त्या न्याय हक्क त्या मागण्या पूर्ण करून घेण्याकरता आज पलावा आणि डोंबिवली विभागातले सर्व स्विगीचे रायडर्स आहेत हे शुक्रवारपासून त्यांनी संप केलेला आहे. त्याबाबत आज देखील बैठक झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने या सर्व स्विगीचे जे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे आहे. आज शेवटची आज जी चर्चा झाली त्याच्यात असं सांगण्यात आलं की दरवेळेला तुम्ही फक्त तोंडी उत्तरं देतात आणि ती तोंडी उत्तरं समाधान करत नसतात, केवळ फिरवाफिरवीची कामं करतात. उद्या सकाळी 11:30 वाजता सन्माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं जे काय म्हणणं आहे ते लेखी स्वरूपात त्यांच्या समोर आणि आमच्या समोर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडावं. त्यानुसार पुढील चर्चा होईल. ज्या गोष्टी त्या लेखी स्वरूपात देतील त्यातल्या ज्या मान्य आहेत त्या मागण्या स्विगी जे डिलिव्हरी पार्टनर आहेत त्यांच्याकडनं मान्य केल्या जातील. ज्या उरलेल्या मागण्या आहेत त्या जर त्यांनी कंपनीने मान्य केल्या तर ठीक आहे, जर मान्य केल्या नाहीत हा संप असा सुरू आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व स्विगी डिलिव्हरी पार्टनरच्या पाठीशी नव्हे तर खांद्याला खांदा लावून या त्यांच्या सोबत कायमस्वरूपी उभे राहील अशी मी त्यांना ग्वाही देतो.